थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत। आज आपण बनवणार आहोत कोकणातील फेमस कोकमची कढी। तर ही कशी बनवायची याची रेसिपी आता आपण बघणार आहोत। पण कोकम आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट असतात, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून कोकम खूप छान पद्धतीने आपल्या शरीराला उपयोगी असतं आणि आपल्या शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपी। सर्वात प्रथम मी घेतलेलं आहे इथे पाणी, थंड पाणी वापरणार आहे। त्यानंतर घेतलेलं आहे मी ह्याला जर कोकणात बघायला गेलं तर आगोळ सुद्धा म्हणतात किंवा कोकम सुद्धा म्हणतात। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी सर्वात प्रथम घेतलेलं आहे मी मिक्सरचं भांडं। त्यामध्ये मी हे 1 वाटी खोवलेलं खोबरं त्यामध्ये ऍड करत आहे। त्याच मध्ये ऍड करत आहे 2 मिरच्या मध्येच कट करून टाकायच्या आहेत। 4 ह्या लसणाच्या पाकळी टाकत आहे, थोडंसं मीठ। त्यामध्ये मी 1 मोठा चमचा इतकं हे आगोळ घालत आहे। कलरवर डिपेंड असतं, आगोळ जेवढं कलरला असेल तुम्ही तेवढंच टाका। आणि थोडंसं घेतलेलं आहे ते ऍड करत आहे। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे पाणी टाकून। आपण पाणी टाकूया। तर बघूया आता आपण, बघा किती छान कलर आलाय आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चर सुद्धा आलेलं आहे। तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। सेम प्रोसिजर आपल्याला ही 2 ते 3 वेळेला करून घ्यायची आहे। मी एक पातेलं घेतलं आणि त्यावर मी टाकत आहे हा पातळसा एक रुमाल आणि त्यामध्ये आपल्याला हे सारण ओतायचंय। तर इथे मी पहिल्यांदा गाळून घेतलं होतं, आता पुन्हा एकदा मी सेम प्रोसिजर तीच करत आहे। थोडं थोडं घेऊन आपल्याला ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आम्हाला खूप छान सपोर्ट सुद्धा मिळत आहे, त्यासाठी सर्वांचे आभार। तर मी ते व्यवस्थित हे गाळून घेतलेलं आहे आणि सेम प्रोसिजरने मी परत थोडंसं उरलेलं आहे ते करून घेत आहे। जो बॅकग्राऊंडला तुम्हाला लहान बाळाचा आवाज येतोय तो माझ्या बाळाचा आवाज आहे, तर तो थोडासा रडत होता। ठीक आहे, आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत कोथिंबीर। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोथिंबीर यामध्ये ऍड करू शकता, कमी जास्त। तर आता आपण कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि मी व्यवस्थित ढवळून सुद्धा घेतलेलं आहे। यामध्ये मी मीठ ऑलरेडी आतमध्ये जेव्हा वाटण लावत होती तेव्हाच मीठ मी टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा मीठ ऍड करण्याची गरज नाही। आणि जर हा सेम कलर तुम्हाला हवा असेल तर थोडासा आगूळचा जो प्रमाण असतं ते थोडं जास्त घ्यायचं, बीट टाकण्याची गरज पडत नाही। पण कोणी जर आंबट कमी खात असेल तर त्यामध्ये बीट ऍड करावे। आता आपल्याला हे सर्व करून घ्यायचं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा।